आंबेडकर यांना आपण असे युगपुरुष महापुरुष मानतो। खरं तर जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, महाराजे झाले, सम्राट झाले, बादशाह झाले, महापुरुष झाले, महामानव झाले, विचारवंत झाले, विद्वान झाले, पण काळाच्या उद्रात मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव चिरंतन राहिले। खरं तर महाराजांचा जन्म 1630 ला झाला आणि 1680 ला महाराजांचं निधन झालं। महाराजांच्या आयुष्यातील 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणात घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेले 30 वर्ष फक्त स्वराज्याचे सुराज्य करण्यात गेली। महाराजांचं आयुष्य होतं 50 वर्षाचं आणि त्यांनी उभारलेल्या स्वराज्याचं आयुष्य होतं 35 वर्षाचं। पण जगाच्या पाठीवर हा पहिला इतिहास आहे, ही पहिली क्रांती आहे की फक्त 35 वर्षामध्ये 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं आणि याच 35 वर्षात स्वतःचं सार्वभौम स्वराज्य निर्माण केलं। एवढ्या कमी कालावधीत कुठेही क्रांती घडली नाही, ती क्रांती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आपला हा पन्हाळा आला त्यावेळी या पन्हाळ्याच्या पायथ्याची गावाकडची काही तरुणीताण जिगरबाज पोरं महाराजांच्या स्वराज्यात सामील झाली। त्यातच एक होता शिवा काशीद। नाव शिवा, राजांचं, दिसायचाही हुबेहूब राजांसारखा, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, दाढी राखणार राजांसारखी, मिशी ठेवणार राजांसारखी, डोक्यात फक्त एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शिवबासारखं, दुसरं सुचतच नव्हतं। आणि योजनेचा एक भाग म्हणून आपल्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या या शिवा काशीदला राजांनी बोलवणं धाडलं। शिवा येताच झाला, राज बोलवणं धाडलं जी? राजे म्हणाले, हो शिवा, तू आमच्यासारखा दिसतोस असं मी खूप ऐकून आहे, आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे। आणि शिवा हरकला, झपाट्याने आत गेला, राजांचा वेश घातला आणि राजांसारखाच मिशीला प्या देत राजांसमोर आला। राज कसा दिसतोय जी? आणि बघत राहिले राजे, शिवा शिवा, अरे आरशात आमचंच प्रतिबिंब बघितल्याचा भास होतोय शिवा। त्यावेळी शिवा म्हणाला, म्हणजे राज तो सिद्धीजवळ बी आम्हासनी ओळखायचा नाही? स्तब्धनी स्तब्ध झाले राजे। शिवा, तुला कसं कळालं? तुला कसं कळालं तुला आम्ही आमचं रूप देऊन सिद्धीजवळच्या भेटीला पाठवणार आहोत ते? त्यावेळी शिवा म्हणाला, राज तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगतात ते बी आम्हासनी कळतंय। राज 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 द्या की एडा, जातो की लढतो की भिडतो की जाऊन त्या स्थितीला। तसे राजे सरदिशी पुढे आले, शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला। ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं। त्याच वेळी त्यांचं ठरलं। राजांनी सिद्धीला निरोप धाडला, आम्ही तह करायला तयार आहे। सिद्धी आनंदला, अकराई गया रतन का जो असी कंजे में, अब दिखाएंगे सल्लत तल्ला की मेहरबानी से, शब्बे रात का जश्न होगा आखिर सिवा आ ही गया हमारे कब्जे में, सिद्धी काफिल अब फिकिर कैसी। आणि याच फैलायचा फायदा राजांनी उचलला। तर तिकडे सिद्धीशी तहाची बोलणी करायला निघालेला राजांचं रूप घेतलेला शिवा काशीद येतच होता। सिद्धी वाट पाहत होता, पालखी येताना दिसली। राजे शिवराय खाली उतरले, गळा भेट घेतली आणि राजांची पावलं शामियानाच्या दिशेने पडू लागली। पण त्याच वेळी 2 संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर। ते 2 संशयी डोळे होते फाजल खानाचे, अफजल खानाचा मुलगा फाजल खान। राजांची पावलं शामियानाच्या दिशेने आत पडणार त्याच वेळी ते 2 संशयी डोळे पुटपुटले, ये शिवाजी नहीं हो सकता। आणि थबकला सिद्धी, नंगी तलवार लकलकली, सब दिशा चालली, रक्ताची कांड यात्रेचा कल्लोळ उडाला। अखेर सिद्धी विचारास पडला, मरने से पहली आखिरी बार पूछता हूँ, सच बता तू ही है शिवाजी? आणि कडाडला शिवा, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे भाग्य काय कमी आहे का? माझ्या राजाची छाती तुला फोडता आली नाही, मला काय मारणार? सोडून दे ख्वाब, महाराष्ट्राच्या मातीत उपायस, इथंच माती करू। आणि त्यानंतर रक्त आलेला शिवा धारातीर्थी पडला। छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिवा काशीद यांची भेट ओळख किती दिवसांची? फक्त 6 महिन्याची। 6 महिन्यात राजांनी एवढं काय पेरलं असेल या शिवा काशीदच्या उरात की तो मरायला तयार व्हावा?
अशी माणसं गोळा केली महाराजांनी. कोण होता महाराजांसोबत? महाराजांसोबत होती 18 पगड जातीची, 12 बलुतेदाराची, चड्डी लंगोटीतली सवंगडी, त्यामध्ये शिवा काशीद, जीवा महाला, महाराजांचा वकील काझी हैदर, महाराजांना वागणुके देणारा रुस्तमे जमाल, तानाजी, बाजी, येसाजी, नेताजी, या अशा लोकांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि हेच स्वराज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही इतिहास सुवर्ण वर्णाक्षराने लिहून ठेवावा इतक्या तेजस्वी आणि ओजस्वी. कुठेतरी किलकली ऐकू येते, अरे आवाज दो. आणि आमच्या ओठातून कधी जय भीम बाहेर पडतं आमचं आम्हाला सुद्धा कळत नाही. जणू का आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून जिवंत आहेत असं वाटावं, इतकी जादू आहे बाबासाहेबांची. बाबासाहेब एकदा अभ्यास करत बसले होते. एक व्यक्ती त्यांना भेटायला येतो. खूप वेळ जातो. बाबासाहेब वाचनात गुंग असतात. तो व्यक्ती कंटाळून बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांना विचारतो, बाबासाहेब इतका अभ्यास करतायत, नेमकं त्यांचं स्वप्न काय आहे? नेमकं तुमच्या बाबासाहेबांचं ध्येय काय आहे? तुमच्या बाबासाहेबांची महत्वाकांक्षा काय आहे? त्यावेळी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी म्हणतात, आमच्या बाबासाहेबांचं स्वप्न, आमच्या बाबासाहेबांचं ध्येय, आमच्या बाबासाहेबांची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद काश्मीर पासून तर अहद कन्याकुमारी पर्यंत, अहद पंजाबापासून तर अहद पेशावर पर्यंत अखंड भारत बुद्धमय करायचा आणि त्यावर पंचशील फडकवायचा, हे आमच्या बाबासाहेबांचं स्वप्न आहे. काय महत्वाकांक्षा काय आहे? आणि या महत्वाकांक्षेनं हा प्रवास सुरू राहिला. खरं तर परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या घरात लाईट नसली की आपण अभ्यासाला बसत नाही, पण ज्यांच्या घरात वीजच नव्हती, ज्यांनी विजेच्या डांबाच्या खाली बसून अभ्यास केला, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. आजही त्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहून ठेवलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काबळ कष्ट करून आपले भारतीय संविधान लिहिले. या देशात लिहावे कसे, बोलावे कसे, चालावे कसे, वाचावे कसे, ऐकावे कसे, जगावे कसे, मरावे कसे, मेल्यानंतर पुरावे कसे, या प्रत्येक गोष्टीचा जो कायदा लिहून ठेवला आहे, जे कायद्याचं पुस्तक आहे, ज्याचा आपण वाचन करतोय, विचार करतोय, अभ्यास करतोय, चिंतन करतोय, मनन करतोय, ते म्हणजे आपल्या भारताचे संविधान. आपण एक विचार करायचा आहे, याआधी या देशात कायदाच नव्हता का? कायदा नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती का? तर निश्चितपणे या देशात कायदे होते, पण या देशातले कायदे हे वर्णव्यवस्थेवर आधारित कायदे होते. या देशातले कायदे हे जात व्यवस्थेवर आधारित कायदे होते. वर्णव्यवस्थेवर म्हणजे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र. ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ मानले जात असे. एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ. कायद्यासमोर सगळेच समान आहेत, या पद्धतीचा कायदा भारतात नक्कीच नव्हता. हा जो असमानतेचा कायदा आहे, हा कायदा मोडीत काढण्याचं काम आता असणाऱ्या संविधानाने केलं आहे. आणि हेच संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. संविधान निर्माण करणारी जी समिती असते, जिला आपण संविधान सभा असे म्हणतो, या देशाला नव्या संविधानाची गरज आहे असे पहिल्यांदा 1922 ला मांडलं गेलं होतं. त्या अर्थात बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी यांनी. त्यानंतर 1946 ला कॅबिनेट मिशन प्लॅनने शेवटी संविधान सभेची निर्मिती केली आणि या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर या सभेसमोर एक वस्तुनिष्ठ ठराव मांडण्यात आला. हा वस्तुनिष्ठ ठराव फार महत्त्वाचा आहे, कारण याच वस्तुनिष्ठ ठरावाचं पुढे संपादन करून याला संविधानाच्या पहिल्या पानावर प्रास्ताविका म्हणून स्थान मिळालं. ही प्रास्ताविका जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात महत्त्वाची समजली जाते, कारण 395 कलम 8 परिशिष्ट 22 भाग हा सगळा व्यापक पसारा एका पानावर आणण्याचं काम आत्ता असणाऱ्या संविधानाने केलं आहे.
सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष हा शब्द फार महत्वाचा आहे, कारण धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याचा स्वतःचा असा वेगळा धर्म असणार नाही आणि राज्य व्यक्तीच्या धार्मिक आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही. राज्याचा स्वतःचा असा वेगळा धर्म असणार नाही. उदाहरणार्थ चीन, जपान, नेपाळ, श्रीलंका, भूतान ही राष्ट्र स्वतःला बौद्ध राष्ट्र समजतात. त्याचबरोबर इराण, इराक, इस्रायल, अफगाणिस्तान, पाकिस्तान ही राष्ट्र स्वतःला इस्लामी राष्ट्र समजतात. त्याचबरोबर अमेरिका, इंग्लंड ही राष्ट्र स्वतःला ख्रिश्चन राष्ट्र समजतात. पण भारत अशा कोणत्याही धर्माच्या नावाने ओळखला जात नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. घटनेच्या चौकटीत 4 महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत. 1. या देशाचे नाव भारत भारत भारतच राहील, ते कोणीही बदलू शकणार नाही. 2. मूलभूत हक्क अधिकार यांच्यावर कोणीही असणार नाही. 3. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ तिघेही समांतर असतील, या तिघांच्या वरती कोणीही असणार नाही. आणि 4. ही जी घटनेची प्रोसेस आहे यात कुणालाच काहीही बदल करता येणार नाही. म्हणजे अशी बहुमोल घटना आपल्याला लाभली आहे, पण तरीही 13 ऑगस्ट 2019 रोजी दिल्ली येथे काही देशद्रोह्यांनी आपलं संविधान जाळलं होतं. याचाच अर्थ सर्वांना समान हक्क नको आहे, सर्वांना समान वागणूक नको आहे. खरं तर संविधान कितीही चांगलं असलं, घटना कितीही चांगली असली, पण त्याचा वापर करणारे लोक वाईट असले तर घटना ही वाईटच ठरते. आणि घटना कितीही वाईट असली पण त्याचा वापर करणारे लोक चांगले असले तर घटना ही चांगलीच ठरते. 10वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल परळच्या चाळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार ठेवला. कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे त्यावेळी प्रमुख पाहुणे होते. त्यावेळी कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी डॉक्टर भीमरावांना गौतम बुद्ध नावाचं पहिलं पुस्तक भेट म्हणून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की त्यावेळी ते पुस्तक जर माझ्या हातात पडलं नसतं तर भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून मी कधीच उभा राहू शकलो नसतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणाचं हस्तक तर होत नाहीच, पण लाचारीनं कधी कुणापुढं नतमस्तक सुद्धा होत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळी भारतीय संविधानाची सुरुवात करायची होती त्यावेळी संपूर्ण भारतीयांना प्रश्न पडला होता की भारतीय संविधानाची सुरुवात कशी करावी. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची सुरुवात केली. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. कोण? आम्ही भारताचे लोक आमच्या प्रती हे संविधान समर्पित करत आहोत. या देशाची घटना ही पूर्णतः भारतातल्या लोकांसाठी भारतातल्या लोकांकडून तयार करून घेतली आहे. बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून तयार करून घेतलेली ही घटना आहे. म्हणूनच या घटनेसाठी, म्हणूनच या संविधानासाठी म्हणावेसे वाटते, धर्मनिरपेक्ष समाजवादी आहे का आत्मतेचा प्राण, धर्मनिरपेक्ष समाजवादी आहे का आत्मतेचा प्राण, मानवतेच्या कल्याणासाठी जगात भारी आमचे संविधान, मानवतेच्या कल्याणासाठी जगात भारी आमचे संविधान. शेवटी बौद्धिकशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या विचार मंचाने मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आणि तुम्हा सर्वांची या विचारपीठाची रजा घेते. मनपूर्वक धन्यवाद.